नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? तर आता सकाळ तर नाही राहिली, पोरी पण शाळेत चालल्यात येतं. थांबाई बाळा, इकडे ये. 10 वाजून गेलेले आहेत, शाळेत चालल्यात येतं. हो, तुझं दप्तरी कुठे? तिकडं. तर त्याला ह्यांना घाई झाली. अण्णा इथं येऊन थांबलाय. आज 5 सप्टेंबरचा कार्यक्रम आजच त्यांच्या शाळेत चालू आहे, कारण उद्या सुट्टी आहे त्यांना. गणपती विसर्जनची उद्या सुट्टी आहे. ईद मग गणपती विसर्जन आहे. तुम्ही नीट सांगा काय आहे ते. बस काय माहित नाही आम्हाला काय आहे ते. देवा, शनिवारी गणपती विसर्जन सुट्टी, उद्या शिक्षक दिनाची सुट्टी आणि परवा तर शिक्षक दिनाची सुट्टी नसते दादा, कार्यक्रम असते शाळेत. नाही आज घेतलाय त्यामुळे उद्या सुट्टी आहे. बरं. उद्या बकरी ईद आहे म्हणून. मग काय घेतलंय तू? मी काहीच नाही. का? अगं म्हणजे ते शिक्षक देतात, आपणच तर ठरवायचं. मग एखादा विषय घ्यायचा असतो शिकवायला तू हा, मग बारक्यांना. तेच की. आपण त्यात परफेक्ट आहे ना, ती सर देते तो. बर, चालल्यात इथं पोरं शाळेत. जाऊ दे. आपण नसतं ठरवायचं ती, त्यांचं वेगळंच चाललंय सकाळी. बर, तर अशी हो का पूर्ण घराच्या कडेने चारी कडून घेतली. आपल्याला इकडं पण सगळी झाडं लावायच्यात आणि पाईपलाईन पण करायची. तर पूर्ण अशी चारी काढून घेतलेली. काय सांगू आता, सगळीकडे राडा झालेला आहे. बाय बाय, दमाने जा. आपली 10 नारळाची झाडं अजून लावायची राहिल्यात इथं. गेली पोरं शाळेत. काम तसं बऱ्यापैकी आवरले, भांडे वगैरे घासून झाले, स्वयंपाक वगैरे झालाय, कपडे बाहेर काढल्यात इथं धुईला, कपडे धुईच्यात इथं. पण पोरं चाललेले म्हणले व्हिडिओ काढाव. आणि फोनचं काय झालंय, फोन पूर्णपणे बिघडलाय आता. हा फोन आहे ना, हँग होतोय थोडासा. व्हिडिओ जरी मोठा काढायचं म्हणलं ना, निम्म्यापर्यंत आवाज येतो, तिथून पुढे आवाज येत नाही. चार्जिंग होतोय कधी कधी होईना. या 2-3 दिवस मध्ये चार्जिंगच नव्हता. परत मी ती चार्जरची एक नवीन पिन आणली, तरी पण कधी लागतोय चार्जिंगला कधी नाही. ती नीट करायला पण न्यायचं आहे. 3 वर्ष होऊन गेलं आता ह्या फोनला. पण 15 ऑगस्टला 3 वर्ष झाले ह्या फोनला. आता सध्या जे व्हिडिओ चालू आहे तर एक नवीन फोन पण घ्यायचा आहे. आणि फोन ह्यांना घ्यायचा आहे, कारण की ह्यांचा चॅनल वगैरे काढायचा आहे. ते म्हणले की म्हणजे मी काय काम करतो, म्हणजे माझं काय दिवसाचं रुटीन असतं ते सगळं असं मला पण दाखवायचं आहे. माझं पण अस्तित्व तयार करायचं आहे. चालतंय म्हणलं, काढा तुम्ही. म्हणजे ती घरचं काय टाकतील किंवा कामावचं टाकतील. त्यांची कामं पण भरपूर चालू असतात. कामावर पण 1-2 मुलं वगैरे असतात त्यांच्याकडे, आणि मोठी कामं करतात. पण ते काय करतात ते त्यांना दाखवता येत नाही, म्हणून ते त्यांचं चाललंय जरा धडपड. एवढ्या 15 दिवसात त्यांना पण एक फोन घ्यायचा आहे. तर करतात तर चांगले म्हणलं, असू देत. आज सकाळ कामावर गेले तर इथं 6च्या आसपास कामावर गेले तर इथं. तर संध्याकाळी त्यांचं नियोजन आहे, त्यांना पुढं परत नाही कुठंतरी मुंबईला जायचं आहे. उद्या त्यांचं काहीतरी काम आहे, म्हणजे आज संध्याकाळीच जायचं आहे आणि उद्या त्यांचं दिवसभर तिथं काम आहे. काय काम आहे काय मला सांगितलं नाही. मला म्हणले तुला यायचं असेल तर आमची स्वातीताई आहे उरुळी कांचनमध्ये, बऱ्याच दिवस झालं बोलावतात इथं, तर तुम्हाला तिथं सोडतो. पोरींना पण सुट्ट्या आहेत आता 1-2 दिवस, तर मग तुम्ही तिथं राहा आणि मी तिकडचं काम करून येतो 2 दिवसात. तर म्हणलं चालतंय, बघूया. आज पोरी शाळेत न आल्या मग जाऊया. मग ते उद्या पहाटे तिथून निघतील, तिथून बसने का काहीतरी जायचे. असू देत. तर आपलं हे लोणच्याच्या पण आपल्याला भरपूर ऑर्डरी आहेत. आपलं हे असं लोणचं आहे भरणीत पॅकिंग केलेलं. भरण्या संपल्यात इथं, भरण्यांची ऑर्डर द्यायची. पण काय आता सध्या कसं केलंय, जरा वातावरण बिघडले. पाऊस येतोय कधी, हो का असं होतंय फोनला, कधी पाऊस येतोय, कधी ऊन पडतंय, कधी थंडी वाजते. आणि आता असं जरा आजारी पडायचे लक्षण येतं माणसांचे वातावरणामुळे. त्याच्यामुळे जरा लोणच्याचे व्हिडिओ टाकायचे मी जरा बंद केले ते. आणि आपलं जे सगळं जे लोणचं आहे, आपलं 250-300 किलो लोणचं आहे, ते सगळं पूर्णपणे माठात भरून त्यात तेल टाकून मस्तपैकी मुरायला ठेवले. आपलं हे ओलं लोणचं आहे, माठात भरल्यानंतर बघूया म्हणलं ते असं आमच्या भाषेत असं ते आटरून येतं आहे का, असं सुक्क होतं आहे का, म्हणून मी त्याच्यावरती प्रयोग चालला आहे. माठात भरून ठेवले. आणि हे आता एक 25 भरण्या आहेत. त्या आपल्या रोजच्या एक 3-4 किलोची ऑर्डर आपली लोणच्याची असते ती जाते. म्हणजे न व्हिडिओ टाकता काय करता सांगतो बाबा, ओलं लोणचं आहे तुम्हाला आवडतं, पण बऱ्याच जणांना आवडतंय. म्हणजे आता किती त्यातलं भरपूर लोणचं गेलं तर आवडतंय बऱ्याच जणांना. तर पण आता सध्या ते म्हणले की एक थोडंसं असं उन्हाचं चटक पडल्यानंतर कसं लोणचं खायला अशी मजा असते,
ते म्हणले आता सध्या वातावरण पण ठीक नाही आहे, तरी आपल्या जात्यात रोजच्या 4-5 किलोची ऑर्डर आपली लोणच्याची जाती. आणि त्याचबरोबर आता लसूण पण चालू केला आहे. तुम्ही रात्री व्हिडिओ बघितला, त्या आत्यांचं इतकं लसूण आहे, लय लसूण आहे. मग त्या म्हणल्या की विकलेलं चांगलंच ना, म्हणजे एवढं त्या कुठं विकायच्या. त्यांना तसं गिराईक आहे, अजून 1-1.5 महिन्याने त्यांना भरपूर गिराईक, लांबनं लोक येतात शेतात लावायला, ह्याला 10-10, 5-5 किलोने म्हणलं तरी घेऊन जातात. पण ते म्हणले हाय लोणचं विकते तर त्याच्यासोबत तुझा लसूण पण जाईल. आणि सगळी लसूण त्यांच्याकडूनच घेतात 20-20, 30-30 किलोने. आता हो का माझी जवळजवळ 12 किलोची ऑर्डर होत आली आहे. त्यांना आता एकदाच सांगणार 20 किलो लसूण तोडा, आणि उद्याच्याला पार्सल टाकीपर्यंत तेवढ्या 20 किलोच्या ऑर्डरी लगेच आपल्या तयार येतात. तर मग उद्या लगेच लसणाच्या ऑर्डरी आणि लोणच्याच्या आहेत त्या ऑर्डरी कुरिअर करून द्यायच्या उद्याच्याला. कुरिअरला आधी विचारावं लागेल की उद्या सुट्टी आहे का नाही, नाहीतर मग आज संध्याकाळी सगळं पॅकिंग करून आज संध्याकाळी द्यावं लागेल, म्हणजे संध्याकाळी त्यांची गाडी निघतात. असं नियोजन आहे. काढला आहे व्हिडिओ कामाच्या ह्याच्यातून, पण म्हणलं काढावं, लय पण काम करून काय नाही. आता सांगितले त्यांनी मला, आज दिवसभराचं काम सांगून गेलं तर इथं घरातलं आत्ताशी आवरले, अजून तासभर काम जाईल घरातलं. स्वयंपाक करणं, भांडी ही झाले, पोरींचं झाले आवरून, घरं झाडणं, पुसून घेणं, कपडे धुणं, हे अजून काम बाकी. पाणी वगैरे भरायचं आणि प्रत्येक झाडाला डोक्यावर नेऊन 1-1 हांडा ओतायचं आहे. काल चांगली गरगरीत मोटर चालू करून भिजवल्यात, पण आता 2-3 दिवस आम्ही घरी नाही, तर मग मला म्हणले सकाळचा 1-1 हांडा डोक्यावर वाहून सगळ्या झाडांना ओत, आणि मग संध्याकाळी 5 वाजता 1-1 हांडा ओत. तर आता ती पण पाणी ओतायचे. आणि जी ही 10 नारळाची झाडं आहेत ती खड्ड्यापाशी नेऊन ठेवायच्यात इथं, त्या 10 झाडांच्या खड्ड्यातनी शेणखत टाकायचे 10 घमेली. असं आहे काम, मला सांगितलेलं करावं लागेल. म्हणजे जाताना ते म्हणले की ती राहिलेली झाडं लावून वगैरे जाऊया आपण. असू द्यात. तर काढला एक व्हिडिओ. बरेच जण विचारतात, व्हॉट्सअपला पण येऊन कमेंट करतात, ताई तुम्ही व्हिडिओ का टाका नाही जास्त. व्हिडिओ टाकायचं काय नाही आहे, पण हाय आता असतात व्हिडिओ, कामाच्या टायमाला काम, व्हिडिओच्या टायमाला व्हिडिओ, असं चाललं आहे. आणि फोन पण त्यात साथ द्याय नाही जरा, त्याच्यामुळं जरा हे होतं आहे. आणि 2-3 दिवस तब्येत पण एवढी ठीक नव्हती, डोकं, थंडी, ताप हे चालू होतं, त्याच्यामुळं मग जरा निवांतच होते, गोळ्या खाऊन काम चालू होतं, त्याच्यामुळं नव्हते टाकत पण व्हिडिओ. पण असं त्यात तर कोणाला द्यायचे असतील लोणच्यासाठी आणि लसणासाठी ऑर्डरी, तर तुम्हाला नंबर माझा माहिती आहे. माझा नंबर आहे 7020777613. टाकू शकता लसणासाठी ऑर्डर, लसणं आणि लोणच्यासाठी पण. आणि लसूण आमची बाई पण विकते आणि मी पण विकते. कोणाला तिच्याकडून घ्यायचं असले तिच्याकडून घ्या, माझ्याकडून घ्यायचं असेल माझ्याकडून घ्या. इथून मागं पण मला लसणाच्या ऑर्डर यायच्या, म्हणजे आता लोणच्याची आली की कोण म्हणायचं लसूण पण घ्यायचं आहे पण एकत्र द्याल का, म्हणजे आता मला वेगळीच ऑर्डर द्यायची, बायला वेगळीच ऑर्डर द्यायची. मग मी तिच्याकडून जाऊन लसूण घेऊन यायचा, माझ्या ह्याच्यात पॅकिंग करायचं, ऑर्डर द्यायची, असं पण चालू होतं. किंवा तिला एखादी लोणच्याची ऑर्डर आली ती घ्यायची, माझ्याकडून भरणी पॅक करून नेऊन ती द्यायची. असं आमचं चालतं आमच्यात. तिला तिच्या ऑर्डर येतील, मला माझ्या ऑर्डर येतील. तो आता बघी रात्री एक कमेंट वाचली की तू रेशमाचा बिझनेस ही करते आहे, असं नाही काय. आता काय म्हणतात ती, शहर ठिकाणी फुटाफुटाव दुकानं असतात, कपड्याची म्हणा, किराणाची म्हणा, ज्याचं त्याचं गिराईक, ज्याचं त्याचं असं असतं विश्वासाचं ह्याचं. तिला आल्या ऑर्डरी चांगलंच आहे, मला आल्या ऑर्डरी चांगलंच आहे, असं काय असतं तेव्हा. तसं काही नाही आहे, आमचा हेवा देवा काहीच नाही आहे. तिला ती म्हणजे कधी गेलतो आम्ही त्या दिवशीच म्हणत होती तुला लसूण घ्यायचा आहे ना, त्यांचा काय झालं, पण त्या आत्या घरी नव्हत्या. त्या आत्या मला फोन करत होत्या, पण रात्री योगायोगाला नाही टाकला व्हिडिओ. असू द्यात. तर पुढच्या वर्षी पण आता मी त्यांचं ह्या वर्षी घेते, पण पुढच्या वर्षी माझा मीच अर्धा एकर लसूण लावणार आहे आमच्या शेतात. किंवा आमच्या मामाच्या रानात इतका भारी लसूण येतो ना, गावरान. कसा लावतात काय माहीत, असा बेड पद्धतीने लावतात, लय भारी लसूण येतो मामांच्यात पण. मग अर्धा एकर लसूण आम्ही तिकडेच लावणार आहे. तुम्हाला येईल त्याचा पुढं व्हिडिओ. अजून 1 महिन्यानी लसूण लावायची लागणच चालू होती, पुढं येईल व्हिडिओ. आता लय व्हिडिओ मोठा काढलाय. असू द्यात, एकदाच घेते उरकून काम पटपट. हाय चाललंय मस्तपैकी. इकडच्या कपडे हो का किती घड्या करून ठेवा, खुर्च्यांवरनी कपडे येणारच. ती आता सगळी आवरायची, कपाटात ठेवायची. आज अनुष्काने जरा कंटाळा केलाय काम करायचं. आज तिने झाडून पण नाही घेतलं, कपडे नाही आवरली. तिला पण जरा सर्दी हे झाले.
त्याच्यामुळं जाऊ दे म्हणते, नको हे करत जाऊ. आणि अभ्यास तिचं कसलं भाषण होतं आज, 5 सप्टेंबरचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळे तिने कसलं तरी एक भाषण घेतलं होतं. रात्रीपासून तीच पाठ करायचं तिचं चाललं होतं, म्हणून मी काय तिला बोलली नाही. नाही तर तपली मनाने सगळं काम करते ती. असू द्या, बाय सगळ्यांना. लागती कामाला. व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि टाका लोणच्यासाठी लसणासाठी ऑर्डर. नंबर सांगितलाच आहे, 70 20 77 76 13 माझा नंबर आहे, किंवा मागच्या व्हिडिओतनी पण आहे माझा नंबर दिलेला. तर बाय सगळ्यांना. आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला काय सांगा. आणि फोन घ्यायचा आहे आपल्याला, तर कुठला फोन घ्यावा की बाबा व्हिडिओच्या ह्यातून. आयफोन ही घ्यायला एक एवढंही नाही, पण एक 40-45 हजारापर्यंत घ्यायचा आपला त्यांना असा फोन, की बाबा जेणेकरून व्हिडिओ वगैरे पण चांगले यावं होतं, थोडं क्वालिटीचं ह्याचं, आणि लवकर बिघडू नये असं. तर सांगा कमेंटमध्ये आता नवीन कुठला आला असेल, कोणत्या क्षेत्रात असेल, माहिती असेल कोणाला कुठला फोन घ्यावं, तर कमेंट करून नक्की सांगा. बाय सगळ्यांना. घेतल्यानंतर मग वाटतं की अरे हे नवीन आलता, ती नवीन आलता, ह्याची क्वालिटी चांगली, त्याची क्वालिटी चांगली, असं वाटतं परत नाही माणसाला, म्हणून विचारलेलं चांगलं असते.